हॅलो स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि मी तुमची खुशी मॅम. आज तुमच्यासाठी इयत्ता 9वीतील भूगोलातील दुसरा धडा म्हणजे अंतर्गत हालचाली या धड्याच्या स्वाध्यायावरील उत्तरे घेऊन आलेली आहे. प्रश्न क्रमांक 1. अचूक पर्याय समोरील चौकटीत बरोबर अशी खूण करा. अंतरंगातील मंद भूहालचाली कोणत्या घटकावर आधारित आहेत? उत्तर आहे गतीवर. मंद हालचाली एकमेकींच्या विरुद्ध दिशेने कार्य करतात तेव्हा काय निर्माण होतो? उत्तर आहे ताण. खचदरी निर्माण होण्यासाठी भूकवचावर हालचालीची कोणती क्रिया घडावी लागते? उत्तर आहे ताण. खालीलपैकी वली पर्वत कोणता? उत्तर आहे हिमालय. विस्तीर्ण पठाराची निर्मिती कोणत्या प्रकारच्या भूहालचालींचा परिणाम आहे? उत्तर आहे खंड निर्माणकारी. प्रश्न क्रमांक 2. भौगोलिक कारणे लिहा. हिमालयाच्या पायथ्याशी जमीन हादरून इमारती कोसळण्यापूर्वी त्या जोरजोरात मागे पुढे हलत होत्या. ॲन्सर. हिमालयाचा प्रदेश हा भूकंपप्रवण पट्ट्यात येतो. भारतीय व युरेशियन भूपट्ट्याची सतत टक्कर होत असल्यामुळे या भागात ताण निर्माण होतो. हा ताण अचानक मुक्त झाल्यावर भूकंप होतो. भूकंपाच्या लहरीमुळे जमीन जोराने हादरते. त्यामुळे इमारती पुढे मागे हलू शकतात. भूकंपाची तीव्रता जास्त असल्यास इमारतीचे मोठे नुकसान होऊन त्या कोसळू शकतात. त्यामुळे हिमालयाच्या पायथ्याशी सतत घटना वारंवार घडतात. मेघालय पठार व दख्खन पठार यांच्या निर्मितीत फरक आहे. ॲन्सर. मेघालय पठार आणि दख्खन पठार यांची निर्मिती वेगवेगळ्या प्रक्रियांमुळे झाली आहे. मेघालय पठार हे प्राचीन भूभागाचा उचल झाल्यामुळे तयार झाले, तर दख्खन पठाराची निर्मिती ज्वालामुखीच्या लावारसाच्या विस्तृत उद्रेकांमुळे झाली. त्यामुळे दख्खन पठारावर बेसॉल्ट खडकाचे थर आढळतात. मेघालय पठारात मात्र प्राचीन कठीण स्फटिकी खडक आढळतात. म्हणून या दोन्ही पठारांच्या निर्मितीची प्रक्रिया आणि रचना वेगवेगळी आहे. बहुतांश जागृत ज्वालामुखी भूपट्ट सीमांवर आढळतात. ॲन्सर. भूपट्ट सतत हालचाल करत असतात. भूपट्टांच्या सीमांवर त्यांची टक्कर, दूर जाणे किंवा एकमेकांवर सरकणे अशा प्रक्रिया घडतात. त्यामुळे पृथ्वीच्या आतील भागातील मॅग्माला बाहेर येण्यासाठी मार्ग मिळतो. हा मॅग्मा पृथ्वीच्या पृष्ठभागावर लावा रस म्हणून बाहेर पडतो. त्यामुळे ज्वालामुखी तयार होतात व सक्रिय राहतात. म्हणूनच बहुतांश जागृत ज्वालामुखी भूपट्टाच्या सीमांवर आढळतात. बॅरन बेटाचा आकार शंकूसारखा होत आहे. ॲन्सर. बॅरन बेट हे भारतातील सक्रिय ज्वालामुखी आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकातून लावा, राख व इतर पदार्थ बाहेर पडतात. हे पदार्थ ज्वालामुखीच्या मुखाभोवती थरांच्या स्वरूपात साचतात. प्रत्येक उद्रेकानंतर या थरांची उंची व विस्तार वाढत जातो. त्यामुळे ज्वालामुखीचा आकार हळूहळू शंकूसारखा बनतो. म्हणून बॅरन बेटाचा आकार शंकूसारखा होत आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होऊ शकतो. ॲन्सर. ज्वालामुखीच्या उद्रेकापूर्वी पृथ्वीच्या आतील मॅग्मा वरच्या दिशेने सरकतो. त्यामुळे पृथ्वीच्या खडकांवर प्रचंड दाब निर्माण होतो. हा दाब अचानक मुक्त झाल्याने कंपने निर्माण होतात. ही कंपने भूकंपाच्या लहरींच्या स्वरूपात पसरतात. त्यामुळे ज्वालामुखीच्या परिसरात भूकंप जाणवू शकतो. म्हणून ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होऊ शकतो. प्रश्न क्रमांक 3. अंतर्गत हालचाली ओळखा व नावे सांगा. किनारी भागात त्सुनामी लाटा निर्माण होतात. ॲन्सर. शीघ्र भू हालचाली. हिमालय हा वली पर्वताचे उदाहरण आहे. ॲन्सर. मंद भू हालचाली. पृथ्वीच्या प्रावरणातून शिलारस बाहेर फेकला जातो. ॲन्सर आहे शीघ्र भू हालचाली. प्रस्तरभंगामुळे खचदरी निर्माण होते. ॲन्सर आहे मंद भू हालचाली. प्रश्न क्रमांक 4. भूकंप कसा होतो हे स्पष्ट करताना खालील विधानांचा योग्य क्रम लावा. तर क्रम असा आहे. ॲन्सर. भूपट्ट अचानक हलतात. प्रावरणातील हालचालीमुळे दाब वाढत जातो. कमकुवत बिंदूपाशी, भ्रंश रेषेपाशी खडक फुटतात. साठलेली ऊर्जा भूकंप लहरींच्या रूपाने मोकळी होते आणि पृथ्वीचा पृष्ठभाग हलतो. प्रश्न क्रमांक 5. फरक स्पष्ट करा. गटपर्वत, वली पर्वत. 1. अंतर्गत हालचालीमुळे क्षितिज समांतर व एकमेकांपासून दूर जाणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होऊन खडकांवर ताण निर्माण होऊन विभंग तयार होतात. अंतर्गत हालचालीमुळे क्षितिज समांतर व एकमेकांच्या दिशेने जाणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होऊन मृदू खडकांच्या थरावर दाब पडून वळ्या निर्माण होतात. 2. समांतर विभंगांमधील कवचाचा भाग
वर उचलला जातो व ठोकळ्याप्रमाणे दिसणाऱ्या गटपर्वतांची निर्मिती होते. वळ्यांमुळे पृष्ठभागाचा भाग उचलला जातो व वली पर्वताची निर्मिती होते. 3. उदाहरणार्थ युरोपमधील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत, भारतातील मेघालय पठार. उदाहरणार्थ हिमालय, अरवली, रॉकी, अँडीज, आल्प्स पर्वत. प्राथमिक भूकंप लहरी, दुय्यम भूकंप लहरी. 1. भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर ज्या लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोहोचतात त्यांना प्राथमिक भूकंप लहरी किंवा पी लहरी म्हणतात. प्राथमिक भूकंप लहरीनंतर भूपृष्ठावर पोहोचतात त्यांना दुय्यम भूकंप लहरी किंवा एस लहरी म्हणतात. प्राथमिक भूकंप लहरी या घन, द्रव व वायू या तिन्ही माध्यमातून प्रवास करू शकतात. दुय्यम भूकंप लहरी या केवळ घन माध्यमातून प्रवास करू शकतात. प्राथमिक भूकंप लहरी या दुय्यम भूकंप लहरीपेक्षा कमी विध्वंसक असतात. दुय्यम भूकंप लहरी या प्राथमिक भूकंप लहरींपेक्षा जास्त विध्वंसक असतात. भूकंप ज्वालामुखी. 1. भूपृष्ठाखाली हालचालींमुळे भूकवचावर पडणारा ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यावर तेथील ऊर्जेचे उत्सर्जन होते व भूपृष्ठ हादरते. भूपृष्ठाला बसलेला हा हादरा म्हणजे भूकंप होय. पृथ्वीच्या प्रावरणातून तप्त असे द्रव, घन व वायुरूप पदार्थ भूपृष्ठावर फेकला जाण्याची क्रिया म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक होय. 2. दोन समांतर विभंगांमधील कवचाचा भाग वर उचलला जातो व ठोकळ्याप्रमाणे दिसणाऱ्या गटपर्वताची निर्मिती होते. वल्यांमध्ये पृष्ठभागाचा भाग उचलला जातो व वली पर्वताची निर्मिती होते. 3. उदाहरणार्थ युरोपमधील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत, भारतातील मेघालय पठार. उदाहरणार्थ हिमालय, अरवली, रॉकी, अँडीज आणि आल्प्स पर्वत. प्रश्न क्रमांक 6. थोडक्यात उत्तरे लिहा. अ. भूकंप होण्याची कारणे स्पष्ट करा. ॲन्सर. भूकंप होण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. भूपृष्ठाखाली भागात होणाऱ्या हालचालींमुळे भूकंप होतात. भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात निर्माण होणाऱ्या ताणामुळे, भूपट्ट सरकल्यामुळे, भूपट्ट एकमेकांवर आदळल्यामुळे, भूपट्ट एकमेकांच्या वर किंवा खाली गेल्यामुळे भूकंप होतात. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळेही भूकंप होतात. याशिवाय भूपृष्ठाखालील खडकांत विभंग निर्माण झाल्यास भूकंप घडून येतात. आ. जगातील प्रमुख वली पर्वत कोणत्या हालचालीमुळे निर्माण झाले आहेत? ॲन्सर. जगातील प्रमुख वली पर्वत हे पर्वत निर्माणकारी मंदभू हालचालींमुळे निर्माण झाले आहेत. उदाहरणार्थ हिमालय, अरवली, रॉकी, अँडीज, आल्प्स इत्यादी वली पर्वत हे पर्वत निर्माणकारी मंदभू हालचालींमुळे निर्माण झाले आहेत. ई. भूकंपाची तीव्रता व घरांची पडझड यांचा कसा संबंध आहे? ॲन्सर. भूकंपाची तीव्रता अधिक असल्यास मोठ्या प्रमाणावर घरांची पडझड होते. भूकंपाच्या प्राथमिक लहरींनंतर दुय्यम लहरी भूपृष्ठावर पोहोचतात. या लहरी प्राथमिक लहरींपेक्षा अधिक विध्वंसक असतात. या लहरींच्या मार्गातील पदार्थातील कणांची हालचाल ही लहरींच्या दिशेने लंबरूप व ऊर्ध्वगामी असते. परिणामी भूपृष्ठावरील इमारती, घरे वर खाली हलतात व त्यामुळे घरांची पडझड होते. ई. भूकंपाचे भूपृष्ठभागावर व मानवी जीवनावर होणारे परिणाम कोणते? ॲन्सर. अ. भूकंपाचे भूपृष्ठावर होणारे परिणाम. भूकंपामुळे जमिनीला तडे पडतात. भूमिताप होऊन दरडी कोसळतात. भूजलाची पातळी बदलते. नदी प्रवाहाच्या मार्गात बदल होतो. काही प्रदेश उंचावले जातात तर काही प्रदेश खचतात. सागराच्या पाण्यात त्सुनामी लाटा तयार होतात. हिमाच्छादित प्रदेशात हिमकडे कोसळतात. ब. भूकंपाचे मानवी जीवनावर होणारे परिणाम. भूकंपामुळे प्रचंड प्रमाणात जीवितहानी व वित्तहानी होते. वाहतुकीचे मार्ग खंडित होतात. संदेशवहन व्यवस्था कोलमडते. उ. भूकंप लहरींचे प्रकार स्पष्ट करा. ॲन्सर. भूकंप लहरींचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत. 1. प्राथमिक भूकंप लहरी. भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर ज्या लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोहोचतात त्यांना प्राथमिक किंवा पी भूकंप लहरी म्हणतात. या लहरींना पुढे मागे होणाऱ्या लहरी असेही संबोधतात. या लहरी घन, द्रव व वायू या तिन्ही माध्यमातून प्रवास करू शकतात. दुय्यम लहरी. प्राथमिक लहरींनंतर भूपृष्ठावर पोहोचणाऱ्या लहरींना दुय्यम लहरी किंवा एस लहरी म्हटले जाते. या लहरी फक्त घनपदार्थातून प्रवास करतात. प्राथमिक लहरींपेक्षा या अधिक विध्वंसक असतात. भूपृष्ठ लहरी. प्राथमिक व दुय्यम लहरी भूकंपाच्या बाह्य केंद्रावर येऊन पोहोचल्यानंतर निर्माण होणाऱ्या लहरी म्हणजे भूपृष्ठ लहरी होत. या लहरी भूकवचात परिघाच्या दिशेने प्रवास करतात. त्या अतिशय विनाशकारी असतात. उ. ज्वालामुखीचे उदाहरण वर्गीकरण करा.
ॲन्सर ज्वालामुखीचे सोदाहरण वर्गीकरण पुढीलप्रमाणे आहे. उद्रेकानुसार वर्गीकरण. उद्रेकानुसार ज्वालामुखीचे पुढील 2 प्रकार. केंद्रीय ज्वालामुखी. ज्वालामुखीचा उद्रेक होत असताना लावा रसाचा मोठ्या नलिकेसारखा मार्ग तयार होतो व या नलिकेसारखा मार्गातून लावारस बाहेर पडतो. याला केंद्रीय ज्वालामुखी म्हणतात. उदाहरणार्थ जपानमधील फुजियामा, टांझानियातील किलिमांजारो पर्वत. भेगीय ज्वालामुखी. ज्वालामुखीचा उद्रेक होताना लावारस ज्यावेळी एखाद्या नलिकेसारखा मार्गातून बाहेर न पडता अनेक भेगांतून बाहेर पडतो याला भेगीय ज्वालामुखी म्हणतात. उदाहरणार्थ महाराष्ट्रातील दख्खनचे पठार. उद्रेकाच्या कालावधीनुसार वर्गीकरण. उद्रेकाच्या कालावधीनुसार ज्वालामुखीचे पुढील 3 प्रकार पडतात. जागृत ज्वालामुखी. ज्या ज्वालामुखींचा वर्तमानात वारंवार उद्रेक होत असतो असा ज्वालामुखी म्हणजे जागृत ज्वालामुखी होय. उदाहरणार्थ जपानमधील फुजियामा व भूमध्य सागरातील स्ट्रॉम्बोली. सुप्त निद्रिस्त ज्वालामुखी. जो ज्वालामुखी काही काळासाठी शांत असतो व पुन्हा कधीतरी एकदम जागृत होतो असा ज्वालामुखी म्हणजे सुप्त निद्रिस्त ज्वालामुखी होय. उदाहरणार्थ इटलीतील वेसुवियस, अलास्कातील काटमाई आणि भारतातील बॅरन बेट. मृत ज्वालामुखी. ज्या ज्वालामुखीतून दीर्घकाळ उद्रेक झालेला नाही व भविष्यात असा उद्रेक होण्याची शक्यता नाही असा ज्वालामुखी म्हणजे मृत ज्वालामुखी होय. उदाहरणार्थ टांझानियातील किलिमांजारो. प्रश्न 7. आकृतीच्या साहाय्याने अपिकेंद्र नाभी भूकंपाच्या प्राथमिक, दुय्यम व भूपृष्ठ लहरी दाखवा. तर इथे मी तुम्हाला आकृती प्लॉट करून दिलेली आहे. प्रश्न 8. सोबत दिलेल्या जगाच्या आराखड्यात खालील घटक दाखवा. माउंट किलिमांजारो, मध्य अटलांटिक भूकंप क्षेत्र, माउंट फुजी, क्रॅकोटोआ आणि माउंट वेसुवियस. मध्य अटलांटिक भूकंप क्षेत्र, माउंट वेसुवियस इटली, माउंट किलिमांजारो टांझानिया, क्रॅकाटो इंडोनेशिया आणि माउंट फुजी जपान. तर इथे आपल्या सर्व स्वाध्यायावरील प्रश्नांची उत्तरे झालेली आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.